विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यांना एक परफेक्ट स्ट्रॅटेजी पाहिजे. सगळ्यांचे मेसेज असे असतात, की सर आम्हाला एक अशी स्ट्रॅटेजी द्या, की जी आम्ही फॉलो करतो आणि कमी अभ्यास करून आम्हाला चांगले मार्क मिळतील. असं कधीही होणार नाहीये, ही अपेक्षा ठेवूच नका. मग या व्हिडिओमध्ये मी असं काय वेगळं सांगणार आहे. चला, मी जे व्हिडिओ तयार करतो ना, हे माझ्या जीवनातील म्हणूया दिवसाच्या अनुभवातून मी तयार करतो. म्हणजे ऑफलाईन मध्ये मला एखादी चांगली गोष्ट सुचली, समजली, आठवली, की लगेच मी त्याच्यावर व्हिडिओ तयार करतोय. आजचा व्हिडिओ पण तसाच आहे. काय होतंय माहितीये का, की दर आठवड्याला तुमच्या क्लासेसमध्ये सुद्धा ऑफलाईन टेस्ट होतात. तुम्ही ऑनलाईन एखादी बॅच पर्चेस केली असेल, तिथंही टेस्ट होतायत. पण कन्सिस्टंटली माझा परफॉर्मन्स पुअर आहे. कमी मार्क पडतायत. माझा चांगला स्कोर होतच नाहीये. का नाहीये होत? तुमच्याकडे स्ट्रॅटेजी नाहीये. मी तुम्हाला सांगतो, की आपल्या क्रॅश कोर्समध्ये या संडेला रोटेशनल डायनॅमिक्स वरती टेस्ट आहे. एम-सी-क्यूची टेस्ट आहे. ओके. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या क्लासमध्ये सोमवारी केमिकल थर्मोडायनामिक्स बोर्डसाठी टेस्ट आहे. म्हणजे माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांना केमिकल थर्मोडायनामिक्सची टेस्टची तयारी करायची आहे, म्हणजे बोर्डची तयारी करायची आहे. त्याचबरोबर रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे त्यांची सीईटीची पण तयारी करायची आहे. बरं, आता मुद्दा असा आहे, की तुम्हाला या 2 टेस्टची तयारी करायची आहे. आणि ती कशी तयारी करायची मी हे आज शिकवणार आहे तुम्हाला. त्याप्रमाणे तुम्हाला आठवड्याचा प्लॅनर तयार करावा लागेल स्टडीसाठी आणि प्रॉपर अभ्यास करावा लागेल. मग माझी स्ट्रॅटेजी मी क्लिअरली सांगतो. आज आहे गुरुवार, पुन्हा शुक्रवार, शनिवार आणि रविवारी. रविवारी टेस्ट आहे. रविवारी टेस्ट आपल्या क्रॅश कोर्समध्ये तुम्ही रात्री 12 पर्यंत सुद्धा देऊ शकता. ओके. किंवा आम्ही एक अटेम्प्ट ठेवतोय, पण टाईम लिमिट काही नाहीये. पण रविवारी टेस्ट आपल्याला संध्याकाळी 12 पर्यंत ठेवूया टायमिंग आपण. तर माझ्याकडे 4 दिवस वेळ आहे. मग मी काय करणार, मी रोटेशनल डायनॅमिक्सची रोज एक टेस्ट देणार. ओके. माझ्याकडे पुस्तकं आहेत. माझ्याकडे सीईटीचे स्कोर बुस्टर सारखं बुक असेल, नवनीत असेल, टार्गेट असेल. खूप पब्लिकेशनचे बुक्स आहेत लक्षात घ्या. मग रोज 25 क्वेशनची टेस्ट ही व्हायलाच पाहिजे हे लक्षात घ्या. मग अशा रीतीनं रविवारच्या टेस्टच्या अगोदर माझे 100 एम-सी-क्यू सॉल्व्ह असणार आहेत. मग एक कॉन्फिडन्स येणार आहे मला. बरं, रोज 25च करायचे आहेत मला. आणि त्यातही मी तुम्हाला सांगतो, मी मुलांना काय सांगितलंय, या 25 क्वेशनसाठी तुमचं टार्गेट पाहिजे 30 मिनिट्स. 30 मिनिटं वेळ हवाय मला. जास्त वेळ नको आहे. बरं सर, आमच्याकडे पुस्तक कुठलेच नाही आहेत. मार्क्स ॲप्लिकेशन डाउनलोड करा. एम-एच-टी, सी-ई-टीसाठी तुम्हाला टॉपिक सिलेक्ट करा. त्याच्यावर टेस्ट सुद्धा देता येतात. नंबर ऑफ क्वेशन्स आपल्याला सिलेक्ट करता येतात. बरं, मार्क्सच नाहीये. अजून ॲप्लिकेशन शोधा असतील. पण स्ट्रॅटेजी कळाली का तुम्हाला? की मी रोज क्वेशन सॉल्व्ह करतोय. रविवारी सकाळीच मी टेस्ट देणार आहे आणि मी दुपारी पुन्हा रिव्हिजन करणार आहे. या टेस्टमध्ये मला न सुटलेले प्रॉब्लेम ते मला बघितले पाहिजेत. त्याच्यानंतर डी आपण ते सॉल्व्ह केली. त्याच्यानंतर क्रॅश कोर्सच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये नाही म्हटलं तरी 40-50 एम-सी-क्यू इम्पोर्टंट सॉल्व्ह करून घेतलेत. एवढे प्रश्न सोडवल्यावर तो एक्झामिनर जो टेस्ट मी जे सिलेक्ट करणार आहे, ठीक आहे, आपलं सॉफ्टवेअर रँडमली क्वेशन सिलेक्ट करतंय. कुठले क्वेशन आणणार आहे? ह्याच्या बाहेरचं काही येणारच नाहीये. विश्वास बसत नाही? स्कोर बुस्टर काढा. तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्समध्ये एकच क्वेशन 2-2, 3-3 वेळा रिपीट झालेलं दिसेल. रिपीट झालेले क्वेशन्स आहेत. क्वेशन्स पार्ट नाहीत करायचे आपल्याला. आपल्याला आजपासून तयारी करायची आहे. चूक माहितीये का आपण? रविवारपर्यंत आपण निवांत राहतो, शनिवारपर्यंत. मग तिथं कळतं आपल्याला, उद्या टेस्ट आहे. मग पॅनिक मोडमध्ये जातो आपण. बरं, आता हे झालं रोज एवढं केलं, तर एम-सी-क्यूची टेस्ट जी आहे, त्याची तयारी झाली. आता बोर्डची तयारी कशी करायची सांगतो. केमिकल थर्मोडायनामिक्स त्याला पण आपल्याला 4 दिवस आहेत, कारण सोमवारी टेस्ट आहे आपल्या इथं, बरोबर आहे. मग 4 दिवसात तो टॉपिक डिव्हाईड करायचा आहे. पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, की वर्क डन. मग पी डेल्टा व्ही पण फॉर्म्युला आहे, मायनस पी डेल्टा व्ही. मॅक्सिमम वर्क डन. त्याचे न्यूमेरिकल डेरिव्हेशन एक पहिल्या दिवशी करा ना. मग पहिल्या दिवशी वर्क डन करा. दुसऱ्या दिवशी ना एन्थाल्पी. मग डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर डेल्टा एन्थाल्पीशी रिलेटेड खूप न्यूमेरिकल आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बॉन्ड एन्थाल्पी वगैरे त्याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल्स आहेत. एन्थाल्पीच्या सगळ्या डेफिनेशन्स आहेत. डे 2 मध्ये करूया आपण. तिसऱ्या दिवशी काय करूया आपण? नीट लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो. गिब्स एनर्जी. ओके. गिब्स एनर्जी चेंज, डेल्टा जी. त्याच्याशी रिलेटेड आहेत प्रश्न, ते करूया आपण. आणि चौथ्या दिवशी ना काय करूया माहितीये का? ईझी डेफिनिशनची रिव्हिजन करूया आपण आणि प्लस डेफिनिशन प्लस रिव्हिजन. आयसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस दोघांच्या मधला डिफरन्स आहे.
इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम हे परीक्षेत विचारतायत लक्षात घ्या. मग मला सांगा, आता कळालं का तुम्हाला? एक्झाम डिक्लेअर कॉलेजमध्ये, क्लासमध्ये अगोदरच करतात. बोर्डची एक्झाम कधी आहे हे आत्ताच डिक्लेअर केलेलं आहे. टेंटेटिव्ह डेट्स आलेल्या आहेत. मग आपण कुठं चुकतो माहितीये का तुम्हाला? आपण करतो गडबड. आपण काय करतच नाही. आपल्याकडे प्लॅनिंग नाहीये. आपल्याकडे स्ट्रॅटेजी नाहीये. मी कशासाठी आहे? मी तुम्हाला देतोय ना प्लॅन. बरं हे सगळं मी आता काय करतोय माझ्या मनात आलंय बरं का. आता ह्या आठवड्याच्या टेस्ट होऊ देत. नेक्स्ट सोमवारी ना, पुढच्या आठवड्यात ज्या टेस्ट आहेत आमच्या, ओके, नेक्स्ट टेस्ट जी असणार आहे, इंटिग्रेशनची आहे. आता बघा 15 दिवस आहेत अजून आपले. 10 दिवस तर नक्कीच आहेत लक्षात घे. हे 10-11 दिवस आहेत. नेक्स्ट इंटिग्रेशनची टेस्ट घेणार आहे मी क्लासमध्ये. मग मुलांना मी सांगेन, आत्ताच तुम्ही थोडं-थोडं रिवाईज करायला सुरुवात करा. वेळ असतो आपल्याकडं, असतो. आपण यूज करत नाही. मला आठवतंय मी 11th-12th मध्ये असताना इंजिनिअरिंगला सुद्धा कॉलेज झालं की खेळण्यात वेळ घालवायचो, टाईमपासमध्ये वेळ घालवायचो. करतच नव्हतो. मी एखादा पार्ट टाईम जॉब करू शकलो असतो. ते जाऊ दे अभ्यासाला तर वेळ देता आला असता मला, नाही देत होतो मी. पण तसं नकोय. मी तुम्हाला सांगतो ती माझी चूक होती. तुम्हाला नाही करून देणार. प्लॅन अगोदर ठरवा कसं काय करायचंय ते. बरं आता पुन्हा हा माझा नंबर आहे. तुमचे शेकडो कॉल मी रिसीव्ह करतोय. विचारा काय डाउट असतील तर. मला सांगताना एक आनंद होतोय बरं का. मी काउन्सिलिंग करतोय. मी तुमचे डाउट्स क्लिअर करतोय. त्याच्यानंतर ती मुलं म्हणतात, "ओके सर आम्ही तुमचा कोर्स घेऊ." एक 2-3 दिवसांनी ते काय करतायत कोर्स पर्चेस करतायत. पण मला ॲप्लिकेशनकडून जे मेसेज येतायत, ज्यांनी कोर्स पर्चेस केलाय त्यांची नावं बघतोय ना मी, तेव्हा मला असं लक्षात येतोय, की ह्यांच्याशी तर फोनवर बोललोच नाही. पुन्हा जेव्हा मी त्यांना कॉल करतो आणि विचारतो, की "तुम्ही कसा कोर्स पर्चेस केला काय?" तर ते म्हणतात, की "सर तुमच्या YouTubeवरचे लेक्चर्स आम्ही बघतोय. तुम्ही शिकवताय ते आवडतंय, समजतंय पहिली गोष्ट महत्त्वाचं म्हणजे. मराठीतून बोलतोय हे खूप मनाला लागतंय मुलांच्या." मनाला लागतंय म्हणजे चांगला पॉइंट होतोय लक्षात घ्या. मनाला लागतोय म्हणजे असं त्रास होतोय असं नाही. त्याच्यामुळं क्लिअरली समजतंय. मग अशा मुलांना धन्यवाद, की विथआऊट काउन्सिलिंग फोन रिसीव्ह करायच्या आतच माझे ॲडमिशन्स होतायत. ह्याच्या पाठीमागे तुमचं प्रेम आहे, तुम्हाला कळतंय. पण मी तुम्हाला सांगू का, डाउट असतील तर मला विचारा नक्की. ओके, आता ड्रॉप घ्यायचा का नाही याच्यावर पण बऱ्याच जणांचा थांबा कॅप राउंड 3 पर्यंत विचार करतो असं चाललेलं आहे. पण बऱ्याच जणांनी डिसिजन घेतलंय. कॅप राउंड 2 मध्ये जेव्हा मनासारखं कॉलेज नाही मिळालं आणि 10, 20, 30 पर्सेंटाइल, 40 पर्सेंटाइल स्कोर आहे ना, तुम्ही ड्रॉप नक्की घ्या. हां, 1 वर्ष ड्रॉप घेऊन चांगला अभ्यास करा. लाईफ चेंज होईल. का? आता 10, 20, 30 पर्सेंटाइल किती करणार आहे? किती? मग तसं नकोय म्हणून ड्रॉप घ्या म्हणतोय. ठीक आहे. काही असतील तर विचारा प्रश्न. स्ट्रॅटेजी लक्षात आली का? प्लॅन तयार करायचा आहे. टॉपिकला डिव्हाईड करायचंय. दिवशी एका रात्री सगळा टॉपिक नसतो होत. त्याला डिव्हाईड करा आणि शेवटच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो इथं रिव्हिजन इम्पोर्टंट आहे. मग टेस्टला सामोरे जायचंय आपण आणि असं वर्षभर अभ्यास केल्यानंतर का नाही रिझल्ट लागणार? रिझल्ट लागणारच हे लक्षात घ्या आणि लावायचंय आपल्याला. ऑल द बेस्ट.